सुप्रभात आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत. आज आहे दुसरा सोमवार, म्हणजे आपला हरिपाठाचा जो अभ्यास आहे तो दुसऱ्या अभंगावरती आता आपण नेणार आहोत. मागच्या सोमवारी जो आपण अभंग पाहिला तो त्रिगुण असार निर्गुण हे सार हा अभंग आपण पाहिला. त्याचा अर्थ एक संसारी माणूस म्हणून मला कसा उलगडून घेता येईल याचा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आता दुसरा अभंग घेताना तो कोणता आहे आणि तो कसा आहे हे आपण आधी म्हणून बघूया आणि मग त्या पद्धतीने आपण एक मी संसारी माणूस त्याच्यातून काय शिकावं, एक दोन मूलभूत गोष्टी त्याच्यातून मी काय शिकाव्यात, माझ्या मतीला कळतील, माझ्या अनुभवाला माझ्या वयाला पचतील, अशा काय गोष्टी मी घ्याव्या की मला संसार करताना कधी मन उद्विग्न झालं तर ते सांगायला मला मदत पडेल, माझ्या मनाला ते मला सांगायला मदत पडेल. हा एक अतिशय प्रामाणिक प्रयत्न. तर संत ज्ञानेश्वर माऊली यांनी रचलेला हरिपाठ याचा दुसरा अभंग आज आपण बघणार आहोत. तर चला सुरू करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया वर्णिताची महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगारा हे निवांत शिणसी वाया. सायासे करिसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. बळे विण शक्ती बोलू नये, बळे विण शक्ती बोलू नये. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेला हा जो हरिपाठ आहे, या हरिपाठामध्ये ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा त्रिवेणी संगम आहे. ज्ञानही वाढणार तुमचं, हरिपाठामधून अध्यात्म, संसार यांची सांगड घालून कसं पुढे जाता येईल. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेवर भाष्य केलेलं आहे आणि भगवद्गीता जर आपण अभ्यासली तर त्याच्यामध्ये ह्या 3 पायऱ्या शिकायला मिळतात आपल्याला. ज्ञानयोग म्हणजे सांख्ययोग आहे, कर्मयोग आहे आणि भक्तियोग आहे. या 3 योगांचा त्रिवेणी संगम जसा भगवद्गीतेमध्ये आहे तसा आपण ज्ञानेश्वर माऊलींचं वाङ्मय वाचलं, मग तो हरिपाठ असेल किंवा ज्ञानेश्वरी असेल, त्याच्यामध्ये माऊलींनी सुद्धा ज्ञान, भक्ती आणि कर्म या त्रिवेणी संगमामध्ये तुम्ही कसं स्नान करू शकता, त्याचा अभ्यास कसा मोठा करू शकता हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्ञान
आता जसं आपण हा अभंग पाहिला, भाव भक्ती मुक्ती हे सगळं आपण बघूच, परंतु माऊली जे सांगतात, प्रपंच ठीक आहे तुम्ही करताय करा, परंतु तुम्ही हरीला भजायचंय कसं, त्याला कसं पूजायचं, त्याला विसरून चालणार नाही. ते ज्ञान अर्थातच हळूहळू आपल्याला आत्मसात करायचं आहे. मग नुसताच प्रपंच नको, परमेश्वराची भक्ती सुद्धा पाहिजे. म्हणजे मला नुसताच प्रपंच नाही करायचंय, अगदी ढोबळ मानाने मी तुम्हाला सांगायला गेलो, अगदी ढोबळ मानाने मला नुसताच प्रपंच करायचा नाहीये, प्रपंचाबरोबर परमार्थही साधायचा आहे, हे कळणं म्हणजे ज्ञान आहे. मला प्रपंचामध्ये राहून परमेश्वरावरती प्रेम लावायचंय, हे कळणं म्हणजे भक्ती आहे. आणि प्रपंचामध्ये राहता राहता परमार्थामध्ये मला जेव्हा प्रगती करायची आहे, त्या निमित्ताने माझ्याकडून जे घडेल ते कर्म आहे. म्हणजे ज्ञान, भक्ती आणि कर्म या तिघांच्या पलीकडे, खरं तर सांगू का तुम्हाला, या तिघांच्या पलीकडे आपण संसारी माणसाने जास्त विचार करू नये. विचार करायला काही हरकत नाही, पण मग त्यावेळेला आपली त्यागवृत्ती सुद्धा तितकीच मोठी असावी लागते. कसं आहे माहिती आहे का, मला परमार्थामध्ये एखादी गोष्ट हस्तगत करायची, मोठी करायची, त्यावेळेला दुसऱ्या बाजूची मला काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, मानसिकरित्या किंवा शारीरिकरित्या किंवा दोन्ही प्रकारे. जसं मला प्रोफेशन आहे, आपलं काम आहे की नाही, माझं प्रोफेशन आहे, मला इकडनं कुठे चेन्नई किंवा दिल्ली साईडला कामानिमित्त जायचं आहे, तर मला माझ्या घराचा त्याग करावा लागतो की नाही ते काम करण्यासाठी. अगदी साधं ढोबळ विचार आहे. इकडनं अगदी मला घरातनं मुंबईला जरी जायचं असेल, तिकडे माझी कंपनी असेल, तरी सुद्धा मला घरून सोडून तिकडे जावं लागतं की नाही, तेव्हा ते काम साध्य होतं. किंवा तुम्ही वर्क फ्रॉम होम सध्या करत असाल, तरी सुद्धा तुम्हाला तो वेळ काढून तुमच्या फॅमिलीला जरा बाजूला ठेवून घराचा त्या तुमच्या खोलीचा दरवाजा बंद करून लॅपटॉप वगैरे लावून कामं करावी लागतात की नाही. अगदी लहान मुलं घरात असेल तर नक्कीच तो त्याग तिथे क्षणिक का होईना पण करावा लागतो की नाही. त्याचप्रमाणे परमार्थामध्ये आपल्याला प्रगती गाठायची असेल, उंची गाठायची असेल, तर सांसारिक गोष्टींचा काही त्याग करावा लागतो. मग तो मानसिक असेल, जरुरी नाहीये की संसार सोडूनच निघून जायचे. मानसिक त्याग, मनाला फार महत्व दिलंय. म्हणून तर आपलं शुक्रवारचं सेशन पूर्ण मनावरतीच आहे, सोमवारचं हरिपाठावर आहे, बुधवारचं अध्यात्मामध्ये आपण जे उपासना करतो त्यांची ओळख करून घेण्यामध्ये, आणि शुक्रवारचं सेशन हे सगळं 3 महिने मनावरती आहे. मानसिक त्याग होणं महत्वाचं आहे. आपण जर का शारीरिक त्याग करून मन संसारातच अडकत असेल तर त्याला त्याग म्हणता येत नाही, हे लक्षात घ्या. त्यागाचं आपण एक गैरसमज करून घेतलाय. आपल्याला वाटतं परमार्थ साधायचं म्हणजे संसार त्यागावा लागतो, म्हणजे सगळं पाणी सोडून निघून जावं लागतं. नाही, माझ्या माऊली म्हणतात, संसारी असावे असूनी नसावे, अंतरी असावे सुखरूप. ऐकायला फार गोड आहे, बोलायला छान वाटतं, अनुभव घ्यायला ते इतकं सोपं नाही. मी संसार सोडून रानावनामध्ये निघून जाईन, वानप्रस्थाश्रम, परंतु माझं मन जर का पूर्वी भोगलेल्या सगळ्या सुखांमध्येच अडकत असेल तर मी तिकडे राहूनही त्याग साधू शकत नाही, परमार्थ साधू शकत नाही. तुकाराम महाराजांनी, एकनाथ महाराजांनी म्हणून तर आपल्याला धडा घालून दिलाय की तुम्ही संसारात राहूनही परमेश्वराची उपासना करू शकता. त्यासाठी मुख्य काय लागतं, तुम्ही कुठेही असा, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. पण त्यासाठी काय आवश्यक आहे, तुम्हाला जर परमेश्वरावरती प्रेम दाखवायचं असेल संसारात राहून, तुम्हाला जर का अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल संसारात राहून, तर आम्हासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे, भाव. आम्हाला एकच भाव माहिती आहे व्यवहारातला, जो आम्ही करायला जातो, आणि आम्हाला दुसरा भाव माहिती आहे, तो म्हणजे अहंकारातला, जो आम्ही घेऊन बसतो. परंतु तिसरा भाव जो आम्हाला माहिती असला पाहिजे, तो परमार्थातला, जो मला परमेश्वराच्या चरणी लावायचा. किती गंमत आहे बघा. भाव व्यवहारामध्ये आपल्याला उत्तम वापरता येतो. भाव हा मला भावच देत नाही. आम्हाला लोकांनी मला भाव द्यावा अशी जी माझी भावना असते की नाही, तो अहंकारातला भाव झाला, ॲटिट्यूड ज्याला आपण म्हणतो. परंतु या दोन्ही भावांना सोडून ज्या तिसऱ्या भावाला मला पकडायचं आहे, तो परमार्थातला आहे.
ते म्हणजे परमेश्वराशी प्रीती जगणं. माझा भाव कसा आहे ना त्याच्यावरती प्रचंड अवलंबून आहे. ज्याचा जैसा भाव तया तैसा देव. अगदी साधं समीकरण आहे. रावणाने, हिरण्यकश्यपूने किंवा बाकीचे जे असुर आहेत त्यांनी भाव कसा धरला परमेश्वरा प्रती, तो भाव हा विरोध भाव आहे, हा शत्रूचा भाव आहे. त्याच्यामुळे त्यांना भक्ती जी लागली, हे बघा असं मी म्हणत नाहीये की त्यांचा उद्धार झाला नाही. रावण म्हणा, हिरण्यकश्यपू म्हणा, हे विरोधानी का होईना पण सतत परमेश्वराचं चिंतन करत राहिलेले आहेत. लक्षात येतंय आपल्या? विरोध का होईना पण ती एक प्रकारे भक्तीच झाली. कारण ध्यानी मनी सतत परमेश्वर, विरोधाने का होईना. मला शत्रूचं बघा सतत चिंतन लागलेलं असतं. आज हा काय करेल, उद्या तो काय करेल, शत्रूचं चिंतन लागतं. म्हणजे ध्यानी मनी शत्रू आहे. कंसाला असं वर्णन आलेलं आहे श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये की कंसाला जेव्हा ध्यानी मनी कृष्णच दिसायला लागला, तो जेव्हा गोकुळ सोडून मथुरेला आला, कंसाला धडकी भरली की आता आपल्या काही खरं नाही. ध्यानी मनी सतत कृष्णाचा विचार, विरोध आहे, शत्रुत्व आहे, परंतु ध्यानी मनी सतत कृष्णाचा विचार असल्यामुळे त्याला सगळीकडे कृष्णच दिसायला लागला. हे भक्तीचं स्वरूप आहे, लक्षात घ्या. याचा अर्थ आपण विरोध घ्यायचा, वाटेल तसं परमेश्वराचं शत्रुत्व स्वीकारायचं हे आपलं नाही बरं का. मी तुम्हाला उदाहरणं देतोय. बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नका. ते असुर आहेत, आपण असुर नाही आहोत. आपण मनुष्य जन्मामध्ये आहोत आणि आपल्याला परमेश्वराची प्रीती संपादन करायची, जेणेकरून त्याच्या कृपेने माझा संसार चांगला होईल. ही एक माझी माफक अपेक्षा असते की नाही? बरोबर आहे की नाही? भाव जसा तसा मला देव आहे. मी परमेश्वरावरती भाव कसा ठेवतोय, त्याच्याशी नातं कसं ठेवतोय, त्याप्रमाणे माझी भक्ती होत असते. हे लक्षात घ्या. कंसानी, हिरण्यकश्यपूने भगवंताला शत्रू मानलेला आहे, त्या पद्धतीने त्याची भक्ती झालेली आहे. हनुमंतानी परमेश्वराला सर्व प्रभू मानलेलं आहे, त्या दास निमित्ताने भक्ती झालेली. भक्तीचे 9 प्रकार आहेत की नाही आपल्याकडे? दास्य भक्ती, सख्य भक्ती अर्जुनाने कशी केली, हनुमंताने कशी केली, आत्मनिवेदन भक्ती बळीराजाने कशी केली. बळीराजा सुद्धा असुर आहे, लक्षात घ्या. परंतु बळीराजाने जी भक्तीची उदाहरणं दिलेली आहे आपल्याला, ते आत्मनिवेदन भक्ती आहे. हे भक्तीचे प्रकार आहेत. पण हे भक्तीचे प्रकार कधी येतील? आपण जसा भाव ठेवू. भावे विणा भक्ती, भक्ती विणा मुक्ती. जोपर्यंत तुम्हाला भक्ती साधत नाही तोपर्यंत मुक्ती मिळणार नाही. मुक्ती कशी मिळते? मुक्ती म्हणजे काय हो? आम्ही ना संसारामध्ये म्हणतो मला ना सगळ्याचा कंटाळा आलाय, मला मुक्ती पाहिजे आता. आपण म्हणतो की नाही, आपल्या मनामध्ये स्मशान वैराग्य येतं. काही दुःखाचे प्रसंग येऊन आढळले की आपल्या मनामध्ये तर बस झाला, आता यातनं सगळ्यातनं सुटावं असं वाटतं. परंतु हा विचार दुसऱ्या मिनिटाला तरी राहतो का? काय बाबा कंटाळा आला सगळ्याचा. दुसरा प्रश्न असतो, आज रात्री भाजी कसली करायची? मग तुम्ही आदलं जे वाक्य म्हणालात की सगळ्याचा कंटाळा आला, याच्यावरून तुमचं पुढचं जे वागणं आहे ते त्याला धरून असतं का? बिलकुल नसतं. आम्ही संसारी माणसांची मोठी गंमत आहे बरं का. आम्ही फक्त बोलतो, कृती करायची जेव्हा वेळ येते की नाही त्यावेळेला आम्हाला संसार प्रिय असतो. एक मोळी विक्या होता, आयुष्यभर लाकडं वेचायची, बाजारात नेऊन विकायची. म्हातारपण आलं, त्याला अतिशय कंटाळा आला. एक दिवशी चालता येईना म्हणून खाली बसला आणि परमेश्वराला म्हणाला की देवा उचल आता मला, बस सगळ्याचा कंटाळा आला, मुक्त कर मला या सगळ्यातून. तर म्हणे तेव्हा प्रत्यक्ष यमराज प्रसन्न झाले म्हणे. तर ते म्हणाले चल बाबा. तर मोळी विक्या म्हणाला आत्ता नाही, मी आपलं सहज बोललो, मला माझा संसार मोठा आहे, प्रिय आहे, मला त्याच्यात राहायचंय. मरण यावं असं अनेक संसारी माणसांना वाटतं की बस आता एकदाच निघालो की सुटेल. पण ते जेव्हा दिसायला लागतं की नाही त्यावेळेला आम्हाला ते नको असतं. आहे की नाही? साधं उदाहरण आहे की तुम्ही प्रत्यक्ष अनुभवही घेऊ शकता तुमच्या आजूबाजूच्या घडलेल्या उदाहरणांमधून. मुक्त व्हावं असं सगळ्यांना वाटतं, पण जेव्हा संसार सोडायची खरंच वेळ येते ना त्यावेळेला ती मुक्ती मिळावी ही इच्छा बरेच जणांची नसते. म्हणून संत आम्हाला सांगतात तुमचा भाव कसा असला पाहिजे. तुम्ही परमेश्वराशी काहीतरी नातं जोडा, त्याशिवाय तुम्हाला त्या भावाशिवाय भक्ती साधणारच नाही. मी आणि परमेश्वर याच्यात काही नातच नसेल तर मला त्याच्या प्रीती भक्ती कशी साधता येईल तुम्ही मला सांगा.
मी माझ्या आईवडिलांच्या प्रेम दाखवू शकतो कारण माझं नातं आहे. माझ्या पत्नीच्या प्रती मी प्रेम दाखवू शकतो कारण आमचं एक नातं आहे. मी माझं नातं बांधून घेतलेलं आहे. माझा मुलगा किंवा माझी मुलगी यांच्या प्रती मी प्रेम दाखवू शकतो कारण माझं नातं आहे. प्रेम याचंच दुसरं नाव भक्ती आहे. अजून काय मला सांगा? भक्ती याचा साधा अर्थ निस्वार्थ प्रेम. त्याचा कधी कधी नी आमचा गळून पडतो आणि स्वार्थ तेवढा राहतो आमचा भक्तीमध्ये सुद्धा. परमेश्वराकडे भक्ती करायची, त्याला हात जोडायचे म्हणजे मला संसारातल्या काही उणीवा भरून काढायच्या, हाच उद्देश बऱ्याच संसारी माणसांचा असतो. ठीक आहे, त्या निमित्ताने का होईना पण नातं जोडायला शिका परमेश्वराशी. फार महत्वाचं आहे. माझं परमेश्वराशी नातं कसं आहे हे आम्ही आधी विचार केलाय का? नात्याशिवाय भक्ती करायला, प्रेम करायला जमणारच नाही. कारण जोपर्यंत मी नातं जोडत नाही तोपर्यंत तो माझ्यासाठी कसा आहे? परका आहे ना. मी आणि माझ्या घरातले यांच्यात नातं असल्यामुळे आपुलकी आहे. पेपरमध्ये जेव्हा एखादी बातमी येते की कोणत्या तरी अशा देशामध्ये इतका हल्ला झाला आणि इतकी लोक मरण पावली, मी फक्त काय विचार करेन, अरे रे पुढे काय वाटेल का मला? परंतु तेव्हाच जेव्हा माझ्या घरातील कोणत्या एखाद्या माणसावरती असा बाका प्रसंग येतो आणि तो माणूस माझ्यापासून दुरावणार आहे असं जेव्हा दिसायला लागतं, तेव्हा मी फक्त अरे रे असं म्हणून शांत राहू शकतो? नाही ना. कारण तिथे प्रेम आहे, तिथे नातं आहे, तिथे भाव आहे, तिथे भक्ती आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली निक्षून सांगतात, भावेविण भक्ती बोलूच नका. आणि भक्ती साधत नाही तर भक्तीशिवाय मुक्ती तो देईल कसा? आधी भक्तीचा बिंदू दे, मग मुक्तीचा सिंधू घे. हे परमेश्वराचं साधं वाक्य आहे. व्यवहारामध्ये मी आधी काही दिल्याशिवाय मला काही मिळतं का? परमेश्वर म्हणतो माझा तसाच व्यवहार आहे, पण हा निस्वार्थ आहे. तू फक्त, परमेश्वर काय म्हणतो, भक्तीचा बिंदू दे रे. तू निदान माझ्याकडे ये तर मग मुक्तीचा सिंधू देतो बघ मी तुला. परंतु आम्हाला हात जोडायलाच आतून कसं तरी होतं, है की नाही? संसारी माणूस विचार करेल, अरे वेळातला वेळ काढून काय हो हल्ली मंदिरात येत नाही? वेळ मिळत नाही हो हल्ली. का नाही वेळ मिळत? एवढा संसाराचा व्याप वाढलेला आहे. मी सुद्धा, माझं उदाहरण घ्या, मी काही माझा मोठेपणा सांगत नाही तुम्हाला, पण मी सुद्धा आज एक शिक्षक आहे. 5-5 तुकड्या माझ्याकडे आहेत. या सगळ्यांमधून जर मी वेळ नाही काढू शकत आहे तर मी या सगळ्या गोष्टींचा अर्थ मला स्वतःला सांगू शकेन का? तुम्हाला सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून, पण तुम्ही माझ्यासमोर प्रत्यक्ष नाही आहात म्हणजे याचा अर्थ तो मलाच बोध आहे. माझ्या निमित्ताने तुम्हाला ऐकायला मिळते. परंतु हे केव्हा शक्य आहे? जेव्हा मला काहीतरी वाटेल की अरे सकाळी 9 ते 5 मी काम करतोय, पण याच्या पलीकडे जाऊन अजून काहीतरी करायचं आहे की नाही? मनुष्य जन्माचं काही उद्दिष्ट आहे की नाही? का 60 पर्यंत फक्त काम करायचं आणि पुढे रिटायर्ड झाल्यानंतर पुढे काय? त्यासाठी जसं आपण तरुणपणामध्ये LIC आणि प्रॉव्हिडंट फंड काढून ठेवतो, जसा त्याचा उपयोग आपल्याला वयाच्या उत्तरार्धात होतो, त्याप्रमाणे मी जर का तरुण वयापासून काही परमेश्वराच्या ठिकाणी प्रीती जोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचा प्रेमाचा ओघ मला म्हातारपणापर्यंत मिळणार की नाही? नक्कीच मिळेल. 10 पटीने काय, अनंत पटीने मिळेल. आधी भक्तीचा बिंदू दे, मग मुक्तीचा सिंधू घे. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती बोलूच नका. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात संसारात तुम्ही राहा. म्हणून तर माऊलींनी म्हटले भाव कसा साधता येईल? आधी नातं जोडा. जसं बळे विण शक्ती बोलता येत नाही, तुमच्या अंगी जर बळ नसेल तर तुम्ही शक्ती प्रदर्शन करू शकाल का? तुमच्या शरीराच्या आत जर का तेवढी ताकदच नसेल, उद्या माझ्यासमोर एखादा माझ्यापेक्षा बलदंड शरीर यष्टीचा माणूस येऊन उभा राहिला आणि त्याला मी म्हणाल तुला मारतो बघ मी आता, तर ते हास्यास्पद नाही होणार का? माझ्या अंगात बळ नाहीये, मी शक्ती प्रदर्शन करू शकेन का? मानसिक असेल, शारीरिक असेल, कोणत्याही प्रकारचं बळ असेल, ते जर माझ्यात असेल तर मी शक्ती प्रदर्शन करू शकतो की नाही? त्याशिवाय शक्ती दाखवू कशी शकतो मी? मला एखादी 10 किलोची गोष्ट हलवायची असेल तर ते हलवण्या इतपत ताकद माझ्या अंगात नको का? त्याशिवाय नुसतंच बोलेन का मी? मग ती नुसती शाब्दिक बडबड झाली, त्याला बेस काही नाही. आम्ही संसारी माणूस त्याच्यात अडकतो, आम्ही फक्त शाब्दिक बडबडीत अडकतो. सगळ्याचा कंटाळा आला हो. गुडघे दुखतात, सांधे दुखतात,
मुलं परदेशी गेली, रिटायर्ड झालो, काय करावं आता कळत नाही, आता एकदाचं सुटेन तर बरं होईल, ही शाब्दिक बडबड आहे. जेव्हा डॉक्टरांच्या फेऱ्या सुरू होतात आणि जेव्हा कळायला लागतं की हे सुंदर गोरं गोमटं शरीर आता ठेवायची वेळ आलेली आहे, तेव्हा पुढे काय या विचाराने जेव्हा आमचं मन अस्वस्थ होतं ना, तेव्हा नको नको ते आम्ही संसारात बरं असं वाटायला लागतं, कारण ती शाब्दिक बडबड असते. शाब्दिक बडबड जाऊन परमेश्वराप्रती निस्वार्थ प्रेम साधायला कधी जमेल? जेव्हा मला त्याच्यावर भक्ती करायला जमेल. मग तुम्ही ती भक्ती कशी करा? नवविधा भक्ती आहेत. तुम्ही पूजा करा, भजन करा, नामस्मरण करा, स्मरण करा, त्याच्या पायी बसून गप्पा मारा, तुमच्या दिवसभरातल्या गोष्टी त्याच्याबरोबर बोला, मागू काही नका. मग ती भक्ती गढूळ होऊन जाते. तो सर्वज्ञ आहे, त्याला काय सांगायचं? सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत माझ्या आयुष्यात जे काही घडते ते तो पाहतोय ना. आम्ही म्हणतो की नाही परमेश्वर सर्वव्यापी आहे, सर्वज्ञ आहे. मग त्याच्या पुढे बसून गाराणी गाऊन अरे हे मला दे हे सांगणं म्हणजे परमेश्वरावरती भाव न दाखवल्यासारखं, विश्वास न दाखवल्यासारखं आहे असं तुम्हाला वाटत नाही का? तो सर्वज्ञ आहे. माझ्या आयुष्यामध्ये येणारी दुःखांच्या गोष्टी तो पाहतोय. आणि म्हणून माऊली म्हणतात, भावेविण भक्ती, भक्तीविण मुक्ती. बोलू नका. मग आता तुम्ही असं म्हणाल की देवाकडे काही मागायचंच नाही का? जसं आपण आपल्या घरी, आता माझे आई वडील असतील किंवा अजून माझे कोणी आप्तेष्ट असेल, मदत लागली की आपण मागतो की नाही? गरज वाटली मला, एकदम काही मदत लागली तर मागतो. मागण्यात काही गैर नाही. परंतु फरक असा आहे ना की जेव्हा मी माझ्या आप्तांना, माझ्या नातेवाईकांना माझी व्यथा सांगतो ना, तेव्हा ती त्यांच्यासाठी नवीन असते. मी सांगितल्याशिवाय त्यांना कळत नाही. मग मी त्यांच्यापुढे मदत मागणार, ते मला स्वेच्छेने किंवा जसे आपले नातेवाईक असतील किंवा इच्छा नसताना किंवा त्यांना आनंद होऊन न दाखवता प्रकार सांगतो बरं का, गमतीने आपल्याला मदत करतील. परंतु परमेश्वर आहे ना, हा सर्वज्ञ आहे. हा फक्त फरक आपण नोटीस केला ना तरी आपल्याला संसारामध्ये मनाला स्थिर ठेवण्यासाठी भरपूर मदत होईल. मी असं बिलकुल म्हणत नाही की देवाला आपलं काही दुःख सांगू नयेत, सांगावीत की, जरूर सांगावीत. परंतु एक इच्छा मनामध्ये आपल्या अशी ठेवावी की तो सर्वज्ञ आहे. माझं जे काही चाललंय ना ते तो पाहतोय, त्याला दिसतंय. आणि कुठे ना कुठेतरी मी त्याच्या प्रीती, माझं प्रेम आहे, विश्वास आहे, भाव आहे, भक्ती आहे. भावाशिवाय भक्ती येणार नाही. विश्वास आहे माझा, तर म्हणजे तो मला या प्रसंगातून बाहेर काढेल. हा एक भाव मनामध्ये असतो ना, तर तिथे खरं सांगू तुम्हाला सांगण्याची गरज नाही लागत. मी तुम्हाला एक माझं उदाहरण देऊ. आधार कार्ड हे साधारण आपल्या भारत देशामध्ये जर आपण प्रोसेस केलं, म्हणजे बनवलं किंवा अपडेट केलं, तर त्याची हार्ड कॉपी यायला साधारणतः पूर्वी 3 महिने तरी लागायचे कमीत कमी. ते बनवणार, पाठवणार, आणि बनवणारे सांगायचे सुद्धा की तुम्हाला 3 महिने तरी लागतील बरं. माझं आत्ता गेल्या महिन्यामध्ये माझं आधार कार्ड एक प्रोसेस होत नव्हतं. त्यांनी सांगितलं की तुमचं अपडेट करावं लागेल, जो फोटो वगैरे सुद्धा अपडेट करावा लागेल, तो नीट दिसत नाही आहे किंवा ते थोडंसं वेअर अँड टेअर होत असतात, फार पूर्वी बनवलेलं, तर थोडंसं स्कॅन व्हायला प्रॉब्लेम होता. तुम्ही अपडेट करून घ्या, बरं पडेल ते तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा. तर गंमत अशी होती की मला जे काम करायचं होतं आधार कार्डाचं, ते साधारणतः ड्युरेशन होतं 2 ते 3 आठवडे. त्याच्या पुढे पोस्टपोन केलं तर मला ते झेपण्यासारखं नव्हतं. देवा पुढे गाराणी गाऊ शकलो असतो की अरे देवा, आधार कार्ड अपडेट केलंय, 3 महिने लागणार म्हणतात, काय करू काय करू. तो सर्वज्ञ आहे. बघा, हे ना पचवणं कठीण आहे बरं का. मी म्हणजे काही फार असं विशेष तुम्हाला सांगतोय म्हणजे मी फार वरच्या पातळीला पोहोचलो असं नाहीये. एक शिक्षक असल्यामुळे मी एक गोष्ट शिकलोय, जेव्हा मी लोकांना सांगतो ना तेव्हा मी सगळ्यात जास्त शिकत असतो, हे नेहमी लक्षात घ्या. मी काही फार थोर नाही याचा अर्थ सांगायला बसलो म्हणजे मी मोठ्या पदावर पोहोचलो असं नाहीये. उद्देश एवढाच आहे, हे मी तुम्हाला सांगायला बसलो या निमित्ताने ते मी शिकतोय, हे मी मला स्वतःला सांगतोय. मी परमेश्वरापुढे गाराणी गाऊ शकलो असतो,
मी माझ्या सद्गुरू माऊली आहेत त्यांच्यापुढे नतमस्तक झालो आणि माझ्या मनामध्ये फक्त एक विचार होता की माझं काम 3 आठवड्याच्या आत होईल. विश्वास आहे. मी साईटवर जाऊन चेक करायचो, माझ्या आधार कार्डच्या ते आपली इंडियन गव्हर्नमेंटची साईट आहे त्याच्यावर मी जाऊन चेक करायचो काय प्रोसेस आहे, कुठपर्यंत आले, काय झाले, किती झाले. सुरुवातीला त्याच्यामध्ये ते दाखवायचे की अजून प्रोसेस झालं नाही, होईल होईल. तुम्हाला मी आश्चर्य वाटेल, तुम्हाला 3 आठवड्याच्या आत लोक काय सांगतात, जे बनवणारे बसलेले असतात की 3 महिने तरी लागतील तुमचं आधार कार्ड यायला. माझं आधार कार्ड प्रोसेस होऊन नुसतंच ऑनलाईन नाही, मेलवर तर हल्ली फटाकसे येतं. आधार कार्ड तुमचं प्रोसेस झालं की तुम्हाला मेलवर दिसतं, परंतु त्या मेलवरती येऊन सुद्धा माझ्या आधार कार्डची हार्ड कॉपी जी आहे, म्हणजे पोस्टाने जी येतं ते 3 आठवड्याच्या आत आलं माझ्याकडे. कारण परमेश्वराला माहिती आहे की इथे याच्या शिवाय याचं काम अडतंय की नाही, तर तो तिथे आपल्याला सावरतो. तुम्हाला सुद्धा या गोष्टीचं, मी अगदी तुम्हाला साधं उदाहरण दिलं, आधार कार्डाचं उदाहरण म्हणजे अगदी साधं उदाहरण आहे, परंतु अशा वेळेला आपला जसा भाव असतो की नाही तसा आपल्या प्रति देव असतो. येतात ना अनेक संकट येतात. मी आता काही माझ्या संकटाची गाथा तुमच्यासमोर गाणार नाही, कारण हा उद्देश नाही आहे. सांगायचंय काय मला की प्रत्येक वेळेला प्रसंगी प्रसंगी परमेश्वर आपल्या पाठीशी उभा राहतो तो उभा. अगदी तो आपल्याला असं वाटेल की आता या खड्ड्यात पडतो की काय मी, पण आपला जसा भाव असेल की नाही तो आपल्याला सावरतो. हे मी स्वानुभवावरून सांगतो तुम्हाला. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की आधी परमेश्वराशी नातं जोडा. म्हणून मी या पहिल्या ओळीवरच जास्त भर देतो, कारण याच्यावरच पुढच्या ओळी माऊलींनी सांगितलेल्या आहेत. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती. मुक्तीचा विचार करूच नका जर देवाप्रती परमेश्वराप्रती तुम्हाला प्रेमच नसेल. मुक्तीसाठी तुम्हाला अनंत जन्म घ्यावे लागते. आणि मी सांगतो तुम्हाला, जिथे प्रेम येतं की नाही तिथे स्वार्थ नाही राहतो. मी देवाचं इतकं करतो तरी देव माझ्यासाठी एवढं सुद्धा करत नाही, ही भावना जेव्हा मनात येते ना तेव्हा आपला भाव तपासून पहा. अशुद्ध भाव हा तिथे योग्य नव्हे. माझ्या आयुष्यात येणारी संकट ही मी स्वतः तयार केलेली आहेत माझ्या पूर्वकर्मानुसार. चोखामेळा हा परमेश्वराला, पांडुरंगाला अत्यंत निकट होता, परंतु तो देवळामध्ये गेला म्हणून त्यावेळेच्या त्या पुजाऱ्यांनी चोखामेळ्याला पांडुरंगासमोर मारहाण केलेली आहे. नामदेव महाराजांनी उद्विग्न होऊन प्रश्न विचारला पांडुरंगाला की अरे पांडुरंगा, तुझा निस्सीम भक्त चोखामेळा, त्याला मारहाण होतीये तुझ्या समोर, तरी तू काही करत नाहीस. पांडुरंगाने तेच उत्तर दिलं जे भगवंतानी भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. कर्म करण्यामध्ये तो स्वतंत्र आहे. चोखामेळ्याची पूर्व कर्मानुसार ही त्याला फळं भोगणं प्राप्त आहे. मी जर त्याच्यात आत्ता हस्तक्षेप केला तर या कर्मांचा भोग भोगणं शिल्लक राहून त्याला पुढील जन्म घेण्यासाठी ते भोग कारणीभूत होतील. आणि माझी इच्छा आहे की चोखामेळ्याने हा देह ठेवला की त्याने माझ्यामध्ये विलीन व्हावं, पुन्हा जन्म मरण चक्रात फिरू नये. म्हणून त्याने केलेल्या पूर्व कर्मानुसार त्याला जी फळं मिळत आहेत, अंत्यज कुळात जन्म घेणं आणि हे शरीराचे भोग भोगणं, हे मी टाळू शकतो, नाही असं नाही. सुदाम्याला नाही का परमेश्वराने रंगाचं राव बनवलं, टाळू शकतो, परंतु पुन्हा ती गोष्ट, ते उरलेले भोग, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश आहे, परंतु जिथे परमेश्वराला हस्तक्षेप करायचा नसतो तिथे तो नाही करत. शरीराचे भोग आहेत ते भोगून सारा, परंतु अंतरंगातून परमेश्वराप्रती प्रीती डळमळीत होता कामा नये. त्याला जेव्हा करुणा येईल तेव्हा तो मागचे पुढचे आपले सगळे भोग पुसून टाकू शकतो, परंतु त्यासाठी काय हवा? भाव धरारे आपुलासा देव करारे. भाव महत्वाचा आहे. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, जसं बळे विण शक्ती, बोलू नये. आपल्या लक्षात येत असेल मी जास्तीत जास्त संसारामध्ये कशा गोष्टी होऊ शकतात आणि आपण कसं परमेश्वराशी नातं जोडून राहू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. मीही यातून शिकतोय. आपण सगळ्यांनी यातून शिकायचंय, संसारात राहून कसं पुढे जाता येईल. मग माऊली पुढे म्हणतात, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगा राहे निवांत शिणसी वाया. संसारी माणसाला ना एका गोष्टीची कमी असते, ते म्हणजे पेशन्स. आपण आपल्याला पेशन्स तपासून पाहावे.
सुखाचा काळ भरपूर वेळ राहावा असं वाटतं आणि दुःखाचा काळ पटकन निघून जावा असं वाटतं, आणि नेमकं आमच्या आयुष्यामध्ये उलट होतं. दुःखाचा काळ बराच वेळ राहायला लागतो आणि सुखाचा काळ असा चटकन निघून गेला असं वाटतं. आणि हा मनाचा खेळ आहे. खरं तर सुखाचा काळ पटकन जातो असं नाही आहे, कारण सुख हे आपल्या मानण्यावरती आहे. एखादा पिक्चर बघताना 3 तास पटकन गेले असं वाटतात, कारण मन रममाण झालेलं आहे ना. हेच जर का हॉस्पिटलमध्ये 3 तास बसले म्हणजे किती तास बसलो असं वाटतं आम्हाला, कारण मन तिथे आपलं रमत नाही आहे. आपलं मन ज्याच्यात स्वेच्छेने जातं तो काळ पटकन निघून जातो. हे जीवनाचं गणित आहे. जेथे मन आपलं रमत नाही, विद्यार्थ्यांनी अनुभव घ्यावा. मोबाईलमध्ये गेम खेळताना कधी 1 तास निघून गेला कळत नाही. आता या कोरोनाच्या काळामध्ये जे ऑनलाईन लेक्चर सुरू झाले, तो 1 तास म्हणजे काय मोठा वाटायला लागतो आम्हाला. बरोबर आहे की नाही? क्लासला बसलं की 1 तास मोठा वाटायला लागतो, मोबाईलवर गेम खेळताना 1 तास छोटा वाटायला लागतो. आम्ही देवाची उपासना करायला लागून महिने झाले, वर्ष झालं, 10 वर्ष झाली की देवाने आता तरी आमची उद्धार करावा. उद्धार म्हणजे काय? आमची संसारातली स्थिती वरती नेऊन ठेवावी असं आम्हाला वाटायला लागतं. कैसनी दैवत प्रसन्न त्वरित. उगार आहे, कशाला शिणतोयस? तुला असं वाटतं की देवाने माझ्यावरती आता कृपा करावी, आता कृपा करावी, आता माझे दिवस बदलतील, आता माझे दिवस बदलतील, आता दुःख जातील, आता दुःख जातील. दुःख काही जात नाहीत, सुख आली तरी पटकन निघून जातात. माऊलींना सांगायचंय, दुःख आलं की त्याच्यामागून सुख येणार आहे. इट्स अ प्रोसेस. जे वर गेलं ते खाली येणार, खाली गेलं ते वरती येणार आहे परत. इट्स अ प्रोसेस. ही सायकल आहे. परंतु देवाने आमचा सुखाचा काळ जास्त ठेवावा आणि दुःखाचा काळ बिलकुल देऊ नये असं मानणं कितपत योग्य आहे मला सांगा. दुःखाचा काळ पटकन जावा म्हणजे देवाने आमच्यावर कृपा करावी. आम्हाला सुखाचा काळ हवा. याचे 2 अर्थ आहेत. आम्ही सांसारिक अर्थ घेताना सुद्धा देवापुढे तगादा लावतो. अरे असं होऊ दे रे, तसं होऊ दे रे, असं होईल का, तसं होईल का. उगार आहे निवांत, कशाला शिणतोयस. आम्ही दोन्ही बाजूने देवाला त्रास देतो. संसारातील गोष्टी पण आम्हाला अप टू डेट हव्या असतात. हे असं झालं पाहिजे, असं व्हायला पाहिजे. नाही झालं तर आम्ही देवाच्या मागे तगादा लावायला सुरुवात करतो. आणि अध्यात्मामध्ये सुद्धा तेच. म्हणजे आम्हाला संसारातही सगळं अपडेटेड पाहिजे, अध्यात्मामध्ये सुद्धा देवाने माझ्यावरती कृपादृष्टी ठेवली पाहिजे. असं सगळंच कसं मिळेल आपल्याला? परत देवासाठी उपासनेला वेळ मिळतोय का? मिळतोय, नाही मिळतोय, कधी होतंय, नाही होतंय, असंही कसं चालेल मला सांगा. तो देव, त्याच्याशी व्यवहार करायचा आहे का आपल्याला? तो सर्वज्ञ आहे. संसारात इतर लोकांशीच असा माझा व्यवहार असतो, तसाच मी देवालाही वागवायला गेलो तर त्याच्यात आणि इतर माणसांमध्ये जे माझं स्वरूप आहे ते वेगळं कसं ठरेल? कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. तू आत्ता उपासनेला लागलायस, 10वीचं वर्ष मार्चमध्ये अभ्यासाला लागतो, तेव्हा पुढल्या वर्षीच्या मार्चमध्ये परीक्षा देता येते ना. वेकेशन बॅचेस चालू होतात की नाही. एप्रिलमध्ये अभ्यास चालू होतो, त्यावेळेला पुढच्या वर्षीच्या मार्चमध्ये आपण तयारी करत असतो एक्झाम द्यायची. म्हणजे 10 महिने दिले तेव्हा कुठे आपल्याला रिझल्ट चांगला मिळतो. तसं आपण जर परमेश्वराची भक्ती करायला लागलो तर त्यासाठी काही वेळ द्यावा लागतो ना. आणि परमेश्वराची उपासना करताना तो मुक्ती देणार आहे. मुक्ती अशी सहज साध्य नाहीये. जितकी पहिलीची परीक्षा सोपी असते, 10वीची परीक्षा कठीण असते, तसं देवाची उपासना करायला उतरलो की मुक्ती जर आम्हाला हवी असेल, या सगळ्यातून सुटून सुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याची परीक्षा आणि त्यासाठी लागणारा काळ हा मोठा नसेल का? कैसनी दैवत प्रसन्न त्वरित. उगार आहे निवांत, शिणसी वाया. तू शिणतोयस, संसारातही शिणतोयस, परमार्थातही माझी प्रगती होत नाही म्हणूनही शिणतोयस. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. किती सुंदर ओळ, ऐकायला काय गोड वाटली बघा. वा वा वा, काय छान सांगितलंय तुकोबांनी. परंतु जेव्हा संसारामध्ये एखादा दुःखद प्रसंग आल्यानंतर ही ओळ आमच्यापैकी किती जणांना आठवेल? ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. माझ्या ओळखीचे एक काका आहेत, LIC एजंट आहेत, म्हणून त्यांच्याकडे माझं जाणं व्हायचं. तर ते जिथे जॉब करायचे ती काहीतरी केमिकल इंडस्ट्री होती. त्याच्यामुळे त्यांना डोळ्याचं दुखणं आलं आणि काला परत्वे त्यांचे डोळे अतिशय नाजूक झाले. म्हणजे समोर मी उभा राहिलो तरी त्यांना ओळखता येणार नाही, दिसणार नाही त्यांना, अशी अवस्था निर्माण झाली. पण कधीही जा, तो माणूस हसतमुख.
जे शरीर एक दुखणं आलेलं आहे त्याचं त्यांनी कधीही बघ ना रे आता काय करावं असा कधीही उहापोह केला नाही. चल रही है जिंदगी असं म्हणून ते जे हसतमुख असायचे की नाही त्यांचं मला फार कौतुक वाटायचं. ठेविले आनंद ते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान याचं उदाहरण आहे. आत्ता गेल्याच महिन्यात त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला. त्यांना मी आत्ता गेल्या आठवड्यामध्येच भेटायला गेलो होतो. परंतु तरी सुद्धा चेहरा हसतमुख याला म्हणायचं ठेविले आनंद ते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. किती जणांच्या चेहऱ्यावरती हास्य ठेवणं त्यांना जमेल. त्या काकांना कॅन्सर डिटेक्ट झाला, त्यांना केमो सुरू झाली, तरी सुद्धा त्यांना भेटायला गेल्यानंतर माझा चेहरा पडलेला. परंतु काका म्हणाले अरे काय कभी ना कभी तो जाना है, कॅन्सर झालेला आहे ठीक आहे त्याचं ट्रीटमेंट चालू आहे बाकी त्याची इच्छा. असे उद्गार त्यांच्या तोंडातून त्या वयामध्ये येणं हे कौतुकास्पद नाहीये का? मग त्यांनी परमार्थ ओळखल्यासारखंच आहे की मला सांगा अजून काय आहे? परमार्थ ओळखणे याचा अर्थ तो मला ज्या स्थितीत ठेवेल त्याच्या मागे तगादा नाही लावायचा. अरे मला बरं कर रे, अरे मला बरं कर रे. तो तुम्हाला बरं करेल, तुमची तेवढी प्रखर उपासना असेल तर तुम्हाला बरं करेल. पण 10 दिवसांचा भोग भोगायचा, 2 दिवस भोगून निघून गेला तर पुढे जो 8 दिवस राहिलेला असतो की नाही माझ्या पूर्वकर्मानुसार तो कुठे ना कुठेतरी पीडा देतो आपल्याला. तो कधी ना कधीतरी त्याचं तोंड वर काढतो. परंतु आपल्यामध्ये ना पेशन्स लेवल नसतात. भोग भोगण्याची वेळ आली की आम्हाला नको असतो. कर्म करताना आम्ही हौसेने करतो. तंबाखू खायचा, सिगरेट ओढायची, व्यसनं सगळी करायची, हौसेने कर्म करायची. डॉक्टरच्या फेऱ्या सुरू झाल्या, भोग भोगायला लागले की आम्हाला जड होऊन जातं. मग ते नको वाटतं आम्हाला. असं कसं चालेल? जसं कर्म करावं तसं फळ भोगणं प्राप्त आहे की नाही. परंतु आम्हाला दुःखाची फेस पटकन जावी अशी वाटते. परमेश्वराने पटकन आमच्याशी एकरूप व्हावं, परमेश्वराने पटकन आमचा स्वीकार करावा असं आम्हाला वाटतं. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगा श्रमतोयस तू राही निवांत क्षीणसी वाया. उगाच शिणू नकोस. म्हणून इथे वाक्य काय लक्षात ठेवायचं? परमार्थ हा वाटतो सोपा, तो सोपा नाहीये. त्याला पचवायला गेलो ना तर तो फार जड आहे. हे मी जे बोलतोय की नाही हे तुम्हाला ऐकायला गोड वाटत असेल, संसारामध्ये इम्प्लिमेंटेशन करून पहा किती जमतंय बघा. मीही हाच प्रयत्न करतोय. मीही संसारी माणूस आहे. माझ्यावरही चहूबाजूने संकट आलेली असतात. त्यावेळेला ह्या जो तुमच्याशी मी संवाद साधतोय की नाही याच्यातून मी माझ्या मनाला समजावत असतो हे लक्षात घ्या. एक शिक्षक हा आधी स्वतः उत्तम विद्यार्थी असला पाहिजे. त्याने आधी शिकलं पाहिजे, मग ते लोकांना सांगता येईल. म्हणून मीही हा प्रयत्न करतोय, तुम्ही हा प्रयत्न करा. पुढे माऊली म्हणतात सायासे करीसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कवण्या गुणे. आम्ही म्हणतो की नाही आमचं बघा एंट्री आणि एक्झिट नेहमी सोपी असते की नाही जीवनामध्ये. 1 जानेवारीला आता 1 जानेवारी झाली, हे संकल्प करणाऱ्यांची केवढी मोठी गर्दी असते. आता मी असं करणार तसं करणार. एक्झिट सुद्धा पटकन होते, जाऊ दे वेळ नाही. आजपासून मी पारायण करणार, ज्ञानेश्वरी असेल किंवा दासबोध असेल किंवा तुमचं गुरुचरित्र असेल काही असेल याचं मी पारायण करणार, रोज एवढं वाचणार. 10 दिवस गेले, नव्याचे 9 दिवस ही म्हण उगाच नाही आली. उत्साह उतरायला लागतो. संसारातल्या घडामोडी बदलत असतात. आज जसा सुगीचा दिवस आहे तसाच तो नेहमी राहील असं नसतं. मग 11 श्लोक वाचायचे, 11 ओव्या वाचायचे, जे काही 11 अभंग वाचायचे ते हळूहळू 10 वर येतात, 9 वर येतात. जाऊ दे आजचं उद्या डबल वाचतो, उद्या 22 वाचतो. आपण कॅरी फॉरवर्ड करतो की नाही. त्याच्यामध्ये परमेश्वराची उपासनेला थोडा वेळ देता आलाच पाहिजे. तुमच्या संसारातल्या कितीही उपाधी असू देत, उपाधी म्हणजे तुम्हाला कितीही रोल असतील, तुम्हाला त्याच्यातून थोडासा वेळ काढून परमेश्वराला जर देता येत नसेल. मोबाईल बघायला कसा वेळ असतो आम्हाला? सगळा व्याप सांभाळताना मोबाईलवरती बघण्यासाठी वेळ असतो की नाही आमच्याकडे? तो बघता बघता कधी अर्धा तास गेला कळतं का आम्हाला? व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, विविध यूट्यूबवरचे चॅनल आहेत, ते बघण्यासाठी वेळ आहे आमच्याकडे. परंतु परमेश्वरी उपासना करता. म्हणून समर्थांनी म्हटलंय ना संसार तुम्ही अवश्य मोठा करावा परंतु परमार्थ बुडवावा. याच्यामध्ये काही अर्थ नाही. संसार तुम्ही करा परंतु परमार्थही तितकाच हळूहळू वाढवा. ते हळूहळू वाढवायचं असतं.
एकदम वाढवत नाही आपण. 10वीला बसायचं तर पहिलीपासून अभ्यास करतो की नाही. परमार्थामध्ये सुद्धा काय आहे हे कळण्यासाठी हळूहळू अभ्यासाला सुरुवात करा. कधीही करा. इट्स नेव्हर लेट. संसार असो परमार्थ, लेट कधीच झालेलं नसतं. तुम्ही सुरुवात तर करा. तुम्ही आधीच एक्सक्यूज द्याल की नाही बाबा मला नाही झेपायचं, ते आपल्याला काही जमणार नाही. तुम्हाला जर आधीच लाज वाटत असेल, आजची तरुण आहे स्पेशली, अहो सर देवळात काय जायचं, देवळात कोण जातं, म्हातारी माणसं देवळात जातात. आम्हाला पायंडेच चुकीचे पडलेले आहेत ना. आमच्या मनाच्या विचारधारेला कुठेतरी म्हणूनच वळवण्याची इच्छा आहे. म्हणून हा चॅनल जास्तीत जास्त तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. याचं कारण हेच आहे. तरुणाई जितकी वळेल, प्रपंच, आता बघा मी माझ्या फेजमधली जी पिढी आहे, तर प्रपंच अगदी स्टार्टिंग फेजवरती आणि अगदी काय म्हणूया त्याला, उत्साहाने अनेक सुखदुःखाने भरलेला असतो. परंतु याच्याच मधून जर वेळ काढायला मिळाला ना, त्याचं कौतुक आहे परमेश्वराला, की बाबा हा एवढं करूनही माझ्यासाठी वेळ काढतोय. म्हणून भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती बोलू नका. आधी त्याच्यासाठी वेळ द्या ना. मला जर एखादं काम साधायचं असेल तर त्याला वेळ द्यावा लागतो की नाही. तसं परमार्थामध्ये जर देवाकडे मला जायचं असेल, त्याची कृपा संपादन करायची असेल तर साधं गणित त्याला वेळ द्यायला नको का. आणि मग माऊली शेवटी म्हणतात, जास्त वेळ मी घेत नाही, माऊली शेवटी म्हणतात, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, नाम घेणे हे कलियुगातलं सगळ्यात सोपं साधन आहे. आपण मागचा अभंग पाहिला, त्याच्यामध्ये सुद्धा त्रिगुण असारामध्ये माऊली शेवटी काय म्हणतात, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणे, हरी विणे मन व्यर्थ जाय, असं म्हटलेलं आहे ना माऊलींनी मागच्या अभंगात सुद्धा. या अभंगातही तेच म्हणतात माऊली, हरी जप करणे. तुम्हाला काय हवंय परमार्थात, तुम्ही विचाराल की काय बाबा करू, हरी जप करा. तुम्हाला जे गुरूंनी नाव सांगितलं असेल ते घ्या, किंवा तुम्हाला जे आवडतंय त्या देवतांचं नाव घ्या, पण हरी जप करणे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. आम्ही जे धरून ठेवलंय, धरण कसं असतं, पाणी साठवतं साठवतं साठवतं, एकदम त्याचा बांध फुटतो, पुढचं सगळं वाहून जातं. धरून ठेवलेलं आहे आम्ही सगळं प्रपंच. प्रपंच आम्ही अनेक गोष्टींना धरून ठेवलेलं आहे. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. प्रपंचामध्ये काही घेतलं तरी कमीच पडतं, काही घेतलं तरी कमीच पडतं. असं वाटतं अजून असावं. 10,000 पगार असताना गरजा कमी असतात. डिमांड सप्लायचा रेशो साधा आहे. 10,000 पगार असताना डिमांड्स कमी असतात. 50,000 पगार झाला की डिमांड पण वाढतात ना. एकटा असतो तेव्हा गरजा कमी असतात, संसार वाढला की गरजा वाढतात की नाही. परंतु तरी सुद्धा माऊली म्हणतात, तुम्ही प्रपंच करा, पण त्याला चिकटून राहू नका. त्यातला काही वेळ थोडासा परमेश्वरी चरणी दिलात तर आधी भक्तीचा बिंदू द्यायला सुरुवात करा. तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे, तो तुम्हाला मुक्तीचा सिंधू, तुम्हाला संसारात काही कमी पडणार नाही. परंतु आधी त्याच्या ठाई वेळ देणं महत्वाचं आहे. वेळ देणं महत्वाचं आहे. तुम्ही काय, मी सुद्धा, उलट माझी मोठी जबाबदारी आहे, त्याच्या ठाई वेळ देणं महत्वाचं आहे. आता एकदा हा अभंग आपल्या लक्षात आला. प्रपंच करताना परमार्थामध्ये ज्ञान, कर्म, भक्ती तिघांची सांगड हरिपाठामध्ये माऊलींनी घालून दिलेली आहे. त्याचा अभ्यास आपण करायचा आहे आणि त्याला जाणून पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हा अभंग आपण एकदा बघूया आणि इथे विरामूया. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. कैसे दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिणसी वाया. सायासे करीसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. बळे विण शक्ती बोलू नये, बळे विण शक्ती बोलू नये. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. म्हणून आपण लक्षात ठेवूया, प्रपंच करायचा, यथायोग्य प्रपंच करायचा आहे. देवाला आवडेल असा मोठा संसार करा, भरपूर यश मिळवा, भरपूर पैसा कमवा. परंतु त्या 24 तासातला अल्प वेळ तरी, की आजचा दिवस तुझ्या कृपेने माझा चांगला गेला रे, म्हणून परमेश्वराच्या चरणी नतमस्तक व्हायला विसरू नका. म्हणजे हळूहळू प्रपंचातून उत्तरार्धामध्ये जेव्हा आपण जाऊ, तेव्हा त्याच्या पुढे आपण नतमस्तक होत असल्याने
उत्तरार्धात तो आपल्या पाठीशी, उत्तरार्धात असं नाही, तो सदैव आपल्या पाठीशी उभा आहे, परंतु जेव्हा आपल्याकडे संकट आलेली असतात तेव्हा तो पाठीशी नक्कीच उभा असतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.